नमस्कार रसिको, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते। नवरी मिळे हिटलरलाच्या 19 जुलैच्या भागाची सुरुवात अशी होते की विश्वरूप फाईल आणि लॅपटॉप घेऊन येतो। एजे लीलाला सांगतो तुला हे बघून टाईप करायचं नाहीये आणि तो दुर्गाला सांगतो की तू सांगायचं आणि ही टाईप करेल। सरस्वती सुरुवातीला रेडी होत नाही, ती सांगते आम्ही टाईप करायचं। त्यावेळेला एजे तिला सांगतो तुम्हाला काही महत्वाची कामं आहेत का? मग दुर्गा सांगते जमेल आम्हाला। श्वेता मनातल्या मनात म्हणते मला वाटतं की मलाच एकटीला लीलाचा राग येतो, पण इथे तर सगळेच लीलाच्या विरोधात आहेत। ती म्हणते की बरं झालं मी इथे राहायला आले, आता खरी मजा येणार आहे। आजीला लीलाची काळजी वाटते। आजी लीलाला सांगते कसं करशील हे तू सगळं? तर लीला म्हणते व्हाय टू टेक टेन्शन वेन लीला इज हिअर। पुढच्या सीन मध्ये लक्ष्मी लीलाला डिक्टेट करत असते आणि लीला टाईप करत असते। लीलाचं टायपिंगचं स्पीड बघून लक्ष्मी आणि सरस्वती दुर्गा खूप शॉक होतात। लीला खूप फटाफट टाईप करत असते। लीलाचा टायपिंग स्पीड बघून श्वेता, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी चौघी शॉक होतात। लीला फटाफट फायली टाईप करून उडवत असते। लीलाला थांबवण्यासाठी सरस्वती मुद्दामून चहा घेऊन येते आणि लीलाला चहा देते, तरी पण लीला चहा घेत नाही। लीला चहा घेत नाही हे कळल्यावर लक्ष्मी सांगते की सरू मला चहा दे। लीला सांगते ही काही चहा घेण्याची वेळ आहे का? तेव्हा लक्ष्मी म्हणते हो माझी ही चहाचीच वेळ आहे। त्यांना काही करून लीलाचा स्पीड कमी करायचा असतो। तरी सुद्धा लक्ष्मी चहा पिण्याचा अट्टहास काही सोडत नाही। तरी सुद्धा लीला लक्ष्मीला सांगते तुम्ही चहा पीत पीत मला डिक्टेट करा। तेवढ्यात आजी येते आणि सांगते चला मुलींनो जेवायला चला। लीला आजीला सांगते की सगळ्या फायली ऑलमोस्ट झाल्या आहेत, आता फक्त 2च फायली राहिल्या आहेत। मला वाटतं सगळं काम माझं वेळेच्या आधीच होईल। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आपापसात म्हणत असतात एजेने लीलाला एवढी सोपी शिक्षा का दिली? ही लीला आपल्या घरात आल्यापासून आपलं जीणच अवघड झालेलं आहे। दुर्गा सांगते एजेने आपल्याला कामाला लावलेलं नाहीये, उलट एजेने आपल्याला असं काम दिलंय जेणेकरून लीलाचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात राहील। दुर्गा सांगते एजेने आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे, या संधीचा फायदा घेऊन आपण लीलाला तोंडघशी पाडायचं। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि श्वेता जेवायला बसलेल्या असतात। लीला त्यांना जेवण वाढत असते। एवढ्यातच तिथे किशोर येतो। किशोरच्या हातात काही पार्सल असते। आजी ती पार्सलची पिशवी हातात घेते आणि सांगते की तू आता हातपाय तोंड धुवून घे आणि आपण जेवायला बसूया। किशोर घाबरतो आणि किशोर बोलता बोलता ती पिशवी पुन्हा स्वतःच्या हातात घेऊन निघून जातो। किशोर भरलेली बंदूक अंतरा आईच्या कपाटात नेऊन ठेवतो आणि म्हणतो लीला तुला एजंट विरोधात पुरावा हवा होता ना, तर तुला हा पुरावा इथे सापडेल। जेवल्यानंतर लक्ष्मी पुन्हा लीलाला डिक्टेट करायला सुरुवात करते, पण लक्ष्मी मुद्दामूनच हळूहळू लीलाला सांगत असते। लीला तिला सांगते की जरा फटाफट सांगा, अशा स्पीडने सांगितलं तर कसं होईल माझं पूर्ण। पुढच्या सीन मध्ये जेवणानंतर सरस्वती लीलाला डिक्टेट करते। सरस्वती खूप फास्ट मध्ये बोलते, त्याच्यामुळे लीलाला ते समजत नाही। लीला सांगते की सरस्वतीला की जरा हळू बोला। त्यानंतर दुर्गा म्हणते की मीच डिक्टेट करते आणि दुर्गा इंडेक्स पेज पासून स्टार्ट करते। दुर्गा पदार्थांची नावं सांगते, पण लीलाला त्यांचं स्पेलिंग माहित नसतं आणि दुर्गा लीलाला सांगते की स्पेलिंग मी सांगणार नाही, एजेनी मला स्पेलिंग सांगायला सांगितलेलं नाहीये, इथे भाषेचे क्लासेस चालू नाहीयेत। शेवटी पुढच्या सीन मध्ये एजे येतो। सरस्वती सांगते की बघा अजून लीला टाईपच करते, अजून एक अख्खी फाईल पेंडिंग आहे। त्यावेळेला एजे सांगतो मला कोणत्या रिपोर्टची गरज नाहीये, लीलाला कोणतंही काम दिलं तर लीला ते काम अपूर्णच ठेव, हे मला माहित आहे। एजे सांगतो लीलाकडून परफेक्शनची अपेक्षा मी ठेवूच शकत नाही, त्यामुळे पुन्हा शिक्षा। आजी येते आणि एजेला सांगते अरे अभिराम पूर्ण दिवसभर ती तुझंच काम करत होती, तर आता पुन्हा तिला शिक्षा नको देऊस। त्यावेळेला एजे तिला सांगतो की कामाला किती वेळ लागला ह्यापेक्षा कामामधून काय साध्य झालं हे महत्वाचं आहे। लीलाला दिवसभरात 4 फायली टाईप करता आल्या नाहीत, म्हणून तिला शिक्षा ही होणारच। लीला एजेला म्हणते मी शिक्षेला नाही कुठे म्हणाली आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। आजी एजेला सांगते की जरा सोपी शिक्षा दे। त्यावर एजे सांगतो आई लीलाला सोपी शिक्षा का देऊ? ज्या मुलीने माझ्यावर किडनॅपर असल्याचा आरोप केला, मला चिटर असल्याचा टॅग लावला, त्या मुलीला छोटी शिक्षा? आई तुझ्या म्हणण्याप्रमाणे ह्या मुलीने दिवसभर पाठ दुखेस्तोवर काम केलं आहे, मग तिला मोकळ्या हवेत बरं वाटेल असं काहीतरी काम दिलं पाहिजे। म्हणून आज रात्रभर लीला घराच्या बाहेर उभी राहील आणि हीच तिची शिक्षा आहे। आजी अभिरामला सांगते अरे लीला रात्रभर घराच्या बाहेर कशी बसेल? त्यावर अभिराम सांगतो
बसणार नाही, ती उभी राहणार आहे. अँड दॅट इज माय फायनल ऑर्डर. आणि हा एपिसोड इथेच संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो रसिक हो, माधुरी दीक्षितची बायोग्राफीचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो नक्की बघा, तुम्हाला आवडेल. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.